नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच बाप्पाची प्रार्थना. मी पूनमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करते. आज आहे संकष्टी चतुर्थी, तर त्यानिमित्त मी संध्याकाळचं जे जेवण बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. तर ही मी आधी तयारी करून ठेवलेली. हर्षद ऑफिसमधून आले, त्यांना कॉफी दिली, त्यांच्याशी गप्पासुद्धा मारून झाल्या आणि एका साईडला माझी भाजी चिरून झाली, कांदे वगैरे कापून झाले, नारळ खवून झाला. तर ह्या गोष्टी होऊन जातात, आपण म्हणजे त्यांच्याशी गप्पा पण होतात आणि ही कामं होतात. त्याच्यामुळे माझा स्वयंपाक पटापट होतो. एक साईडला कुकर लावून घेतलं आणि आजचा प्लॅन आहे आंबट गोड शेवग्याच्या शेंगा आणि मोदक बनवायचे. तर मोदक मी तळणीचे बनवणार आहे, कारण उकडीचे मोदक बनवतोच. हे खूप म्हणजे आम्ही नाहीच बनवत, खूप रेअरली कधीतरीच बनवते. तर सो म्हटलं की आज ते बनवावेत. आणि एक सगळ्यांचा खूप मोठा प्रश्न असतो, मला नेहमी मेसेज येतात माझ्या फ्रेंड्सचे किंवा भेटलं की बोलतात की तुम्ही व्हिडिओज टाईमवर टाकत जाणार, रोज टाकत जाणार, रोज अपलोड करत जा, किंवा जे जे कोणतं व्हिडिओ एडिटिंग माझं जे असतं ते लेट होतं. जेव्हा टाकते मी तेव्हा मला खरंच लेट होतं, हे मलाही समजते ही की माझ्याकडून खूप गोष्टी लेट होत आहेत. पण मला बऱ्याच गोष्टी मॅनेज करायच्या असतात. माझं घर, अगस्त्य, त्याच्यानंतर शॉपचं बघायचं असतं, हर्षद, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून मला जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी करतच असते आणि तुमच्यासोबत शेअर करतसुद्धा असते जेवढं होईल तेवढं. त्याच्यामुळे मला लेट होतं, कारण कॉल्स वगैरे चालू असतात ऑर्डर्सचे. तर ऑर्डर्सचं पण असं असतं की एक ऑर्डर देण्यासाठी म्हणजे अर्धा पाऊंडच काही लोकं घालवतात. ही डिझाईन नको, ती डिझाईन नको, हे फ्लेवर, म्हणजे खूप छोट्या मोठ्या करेक्शन्स वगैरे. तर त्यात माझा बराचसा वेळ निघून जातो. त्याच्यामुळे मला व्हिडिओ एडिटिंगला टाईम भेटत नाही. आणि अगस्त्यचं पण असं आहे की शेड्यूल त्याचं फिक्स नाही आहे, कधी असं झोपायचं किंवा उठायचं. परत त्याचं स्कूल असतं, त्याला आणल्यानंतर दिवसभर तर मी काहीच करू शकत नाही, आवाज असतो, कारण एडिटिंगला वगैरे खूप वेळ जातो. व्हिडिओ म्हणा आपण बनवतो, लगेच होते व्हिडिओ, पण त्या एडिटिंगला बराच वेळ जातो, 1-1.5 तास, 2 ताससुद्धा जातात. त्याचं थंबनेल बनवणं झालं, त्याच्यात इफेक्ट देणं झालं, ह्या बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे माझ्याकडून व्हिडिओ बरेच लेट होतात. तर मी म्हटलं की हे आता एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगेनच की रिझन काय आहे, व्हिडिओ लेट माझ्या का जातात. तर हे कारण आहे. आणि एडिटिंग करायचं म्हटलं की शांतता लागते, आजूबाजूचा आवाज नको असतो. आणि जेव्हा अगस्त्य असतो तेव्हा तर मला पॉसिबलच नाही की मी व्हिडिओ एडिटिंग करेन, कारण त्याला कळतच नाही की आई एक्झॅक्ट काय काम करते. त्याच्यामुळे त्याचा गोंगाट कंटिन्यू असतो. मग जे मला बोलायचे किंवा मी जे बोलणार आहे ते तुमच्यापर्यंत नीट पोचणारच नाही आणि त्याच्यामुळे खूप डिस्टर्बन्स होणार. तर सो असं आहे, त्याच्यामुळे माझे व्हिडिओ लेट होतात. तर मी माझ्याकडून नक्कीच प्रयत्न करेन की रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड कशा होतील यासाठी खूप प्रयत्न करते आहे. पण माझा बिझनेस पण आहे, तर बिझनेसकडे माझा जास्त फोकस आहे, ते सुद्धा मॅनेज करावं लागतं. सो चला, एनिवेज माझा कुकर तिकडे मी लावलेला आहे आणि शेंगांची भाजी करणार आहे. तर ह्याची व्हिडिओ मी आधीसुद्धा एकदा अपलोड केली आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि पुरण बनवते, म्हणजे सारण बनवते, जे मोदकांसाठी लागणार आहे ते. तर त्याच्यामध्ये मी खोबरं, गूळ, थोडीशी खसखस असं सगळं टाकून ते आपलं सारण बनवते. आणि शेंगांसाठी मी तेलामध्ये जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता टाकला आहे, कांदा टाकला आहे आणि कांदा फ्राय झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते. ही भाजी ना खूप छान होते, खूप टेस्टी होते. आणि खूप आता तर कसं झालं आहे, शेंगा आम्हाला भेट म्हणूनच बऱ्याच जण येतात आणि शेंगा भेट देऊन जातात. त्याच्यामुळे सारख्या आमच्याकडे शेंगा चालूच आहेत. तर मग काय काय वेगवेगळे प्रकार चालू असतात आमच्याकडे. कधी आमटीमध्ये, कधी असे आंबट गोड, किंवा तिळकूट टाकूनसुद्धा बनवतात. त्याच्यानंतर बेसनमध्ये वगैरे असं चालूच आहे. तर ते असं एका साईडला पुरण होतं आहे आणि भाजीसाठी आता मी शेंगा वगैरे कट करून घेतल्या. हे बघा, अगस्त्य जेवण बनवायला घेतलं की ह्याला यायचंच असतं, आई मला घे, आई मला उचलून घे, मला दाखव तू काय करते. त्याच्यामुळे मला लेट होतं सगळंच बनवायला, व्हिडिओ एडिटिंगला सुद्धा. तसं आता तुमच्याशी बोलता बोलता माझं इकडे
कांदा टोमॅटोसुद्धा फ्राय करून झालं आहे, पुरणसुद्धा एका साईडला बनवून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे मसाले टाकायचे. पीठसुद्धा मळून घेतलं आहे कारण मी तळणीचे मोदक बनवणार आहे त्याच्यामुळे. तर आता कांदा टोमॅटो व्यवस्थित झालेला आहे. त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. हळद, लाल तिखट, त्याच्यानंतर तुम्ही काश्मीरी लाल मसाला ॲड करू शकता, गरम मसाला ॲड करू शकता. मी थोडंसं एव्हरेस्टचा किचन किंग मसाला टाकला आहे आणि कसुरी मेथी टाकली आहे. तर आत्ता तुम्ही बघितलं असेल माझा फोनसुद्धा चालू असतात एका साईडला, किंवा संध्याकाळी माझे ऑर्डर्स असतात त्याच्यामुळे मग खूप गडबड होते माझी. आता कसुरी मेथीसुद्धा ॲड करते. हे ऑप्शन आहे, जर असेल तर टाका, नसेल तरी चालेल. कोथिंबीर टाका, माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी कसुरी मेथी टाकली आहे. तर मसाले छान परतून घेऊयात आणि आपण त्याच्यामध्ये शेंगा टाकूयात. तर मी आता ह्या शेंगा डायरेक्टली ॲड करते, वॉश करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही कारण ना ह्या भाजीमध्ये खूप प्रथिने, कॅल्शियम असतं. ही औषधी भाजी आहे, ही सगळ्यांनी खायलाच पाहिजे, मस्टच एकदम. तर त्याचं ते पाणी टाकायचं नाही, ते भाजीमध्ये ॲड करून घ्यायचं. किंवा जर तुम्हाला भाजीत ॲड नसेल करायचं तर चपातीचं पीठ वगैरे मळतो त्यालासुद्धा घेऊ शकतं. तर आता आपले बघा वाटण टाकलं आहे मी, ते पण मस्त झालेलं आहे. किंवा नुसती तुम्ही कांदा टोमॅटो आणि लसणावर जरी ही भाजी केली ना तरी खूप छान होते, पण मला थोडी ग्रेव्ही आवडते म्हणून मी वाटण टाकलेलं आहे. तर आता शेंगा मी ह्याच्यामध्ये ॲड करते. मी धुवून घेतलेल्या होत्या शेंगा, मग त्याच्या थोडीशी सालवरची आपण जेव्हा कट करतो तेव्हा बाजून निघते तेवढी काढलेली आहे. आता 1-2 मिनटं हे सगळं मसाल्यामध्ये परतून घेऊयात, म्हणजे पूर्ण मसाला आपल्या शेंगांना लागेल. आणि मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे, तर आपण ते गरम पाणी ह्याच्यामध्ये 5 मिनटानंतर ॲड करूयात. आता एक वाफ काढून घेऊयात. माझं सारण पण झालं आहे आता आणि हे करायला घेते मी, आता मोदक बनवायला घेते. चवीपुरतं मीठ ॲड करूयात, नाहीतर ही गडबड होते माझ्याकडून. तर बऱ्याच वेळा होतं मीठ, कधी कधी मी विसरते हे सगळं शूट वगैरे करण्याच्या नादामध्ये. तर मीठ टाकून घेते, पुन्हा एकदा हलवून घेते आणि त्याच्यावर आता झाकण ठेवून देते. ते झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करूयात. आमचे बाजूचे सगळेजण आलेत, बाहेर बसलेत गप्पा मारत, तर मग त्यांच्यासाठी कॉफी बनवून ती दिली आहे. आणि आता मी मोदक बनवायला घेते. तर एक पहिला बनवून घेतलेला मी, तर आता तुम्हाला दुसरा दाखवते. पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेतले, असे थोडंसंच पीठ मळलेलं मी, तर तसे सगळे गोळे करून घेतलेत. तर आता हे बघा, आपला शेंगा मी सगळ्या मिक्स करून घेतल्या, त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी ॲड करून घेते आणि पुन्हा झाकण ठेवून पूर्ण व्यवस्थित सगळ्या शेंगा शिजवून घेते. खूप जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे, लिमिटेड थोडंसं टाकलं तरी छान वाफेवर खूप सुंदर होते ही भाजी. आता हे सगळं मिक्स करते आणि झाकण ठेवून देते आणि लगेच एका साईडला मोदक बनवते. मी पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि हे कसे बनवते ते दाखवते. पहिला ह्याची छोटी पारी लाटून घ्यायची आणि आपण जे मोदक बनवताना 2 बोटांनी चिमटी पाडतो तसेच मोदकाच्या ज्या कळ्या म्हणतो त्या तशा पाडून घ्यायच्यामध्ये सारण भरायचं आणि छानसं वळून घ्यायचं. ह्याला खूप जास्त वेळ लागत नाही, खूप पटापट होतात, झटपट असे मोदक होतात हे रेडी. तर हे अशा 2 चिमटींनी मस्तपैकी अशा पाकळ्या करून घ्यायच्या. तुम्ही जवळजवळ अजून करू शकता, जेवढं जवळ करता येईल तेवढा. तर अशा केलेल्या आहेत आणि आता ह्याच्यामध्ये सारण भरून घेऊयात आणि ह्याचा छानसा मोदक बनवून घ्यात. असेच सगळे मी मोदक बनवून घेते. तर माझं त्या एका साईडला भाजीसुद्धा होऊन जाईल आणि मोदक मी बनवून घेते. आणि हे जास्त वेळ बाहेर ठेवायचे नाही किंवा त्याच्यावरती थोडा ओलसर कपडा ठेवायचा, नाहीतर असेच बाहेर ठेवलं तर ते वरचं आवरण पूर्ण कडक होतं. आपण चपाती जेव्हा लाटून ठेवून देतो ती कशी कडक होते, सेम तसंच होतं. त्याच्यामुळे मी थोडेसे मोदक करून घेते आणि लगेच तळायला घेते. आपला क्रॉम्प्टन असेल कुठला आणू बजाजचा आणला
मोदक मी थोडेसे बनवून घेतले आणि तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे एका साईडला. आता त्याच्यामध्ये हे फ्राय करून घेते. मीडियम फ्लेमवरतीच आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊयात किंवा एकदम स्लोवरती केले तरी चालेल. तर आता हे मोदक झालेले आहेत, अजून थोडंसं पीठ बाकी आहे तर त्याचेसुद्धा मी मस्तपैकी मोदक करून घेते आणि आपली भाजी पण एकदा चेक करून घेते व्यवस्थित झाले की नाही आहे ते. तर अजून आहे माझ्याकडे पीठ. मोदक तिकडे फ्राय होईपर्यंत इकडे मी एका साईडला बनवते, म्हणजे दोन्ही कामं पटापट होतील, म्हणजे खूप करून ठेवायची गरज नव्हती. पटापट मी अशा पाऱ्या लाटून घेतल्यात छोट्या छोट्याशा आणि केल्यात. तर हे बघा तुम्हाला दिसत असेल आपली आता भाजी पण मस्त एकदम झाली आहे. खूप छान वास येतो तिचा आता आणि मोदकसुद्धा तळून झालेले आहेत. तर आता हे मी बाकीचे उरलेले आहेत ते पण पटापट बनवून घेते. हे बघा खूप छान होतात हे मोदक, गरम गरम तर खूप सुंदर लागतात खायला. तर असे फ्राय करून घेतलेत. आता अजून त्या तेलामध्ये जे बाकीचे बनवलेले आहेत ते पण करून घेते. असं छान कलर डार्क थोडासा करायचा, छान होतात एकदम. असे कच्चे नाही काढायचे कारण आतमधून मग ते कच्चे राहतात. त्याच्यामुळे बारीक गॅसवरती मोदक हे फ्राय करून घ्यायचे. आता भाजीवरचं झाकणसुद्धा मी काढलं आहे. खूप छान अशी उकळी आली आहे मस्त, म्हणजे भाजी झाली आपली, शिजली आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये चिंच टाकूया. मी थोडीशी पाणी टाकून ठेवून दिलेली चिंच, तर ती ॲड करूयात. आणि गूळ, तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी पण थोडंसंच टाकते. खूप एकदम गोड असं म्हणजे आंबट गोड तिखट अशी छान चव यायला पाहिजे, त्या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये चिंच आणि गूळ ॲड करायची. आता हे मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा एकदा मी झाकण ठेवते आणि थोडीशी मी अजून एक 5-10 मिनटं ठेवून देते, म्हणजे छान होईल भाजी. चिंच आणि गूळ सगळं एकत्र मिक्स होऊन जाईल. खूप मस्तपैकी आपली भाजी ही रेडी होते. मोदकसुद्धा माझे झालेले आहेत. तर सो माझं जेवण रेडी झालं आहे. भाजी आपली छान झालेली आहे. वरण आता फोडणीला दिलं आहे. मोदक झालेले आहेत, 2-3 रेडी व्हायचे बाकी आहेत. भात झाला आहे आणि भांड्याचा खूप पसारा पडला आहे, तो पहिला आवरून घेते. जे जे करा. सो मी आपलं जेवण सर्व केलं आहे. वरण भात, त्याच्यावर थोडंसं तूप, मोदक आणि आंबट गोड शेवग्याच्या शेंगा. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण अशी भाजी बनवून बघा. आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.